मागील 8 ते 10 दिवसात माहूर शहरासह श्री रेणुका देवी मंदिर आणि दत्त शिखर संस्थानावरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 5 दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडल्यानंतर दुचाकी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। मागील आठवड्यात श्री रेणुका माता मंदिराजवळून गणेश जाधव, गोविंद बेहरे आणि सुरक्षा रक्षकांची तसेच श्री दत्त शिखर संस्थानवरून ॲडव्होकेट भावरे यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविली आहे। 26 जुलैच्या रात्रीला माहूर शहरातील आदर्श कॉलनीतून तलाठी भानुदास काळे यांची MH38 R4561 या क्रमांकाची होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली आहे। त्या संदर्भात 17 जुलै रोजी त्यांनी माहूर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे। श्री दत्त शिखर संस्थानवरून ॲडव्होकेट भावरे यांची दुचाकी चोरीला गेल्यावर समाज माध्यमात अज्ञात चोरट्यांचे चित्र व्हायरल झाले होते। तरीही माहूर पोलिसांना दुचाकी चोरापर्यंत पोहोचता आले नाही। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।